अश्विनी काशीत आज स्पेशली एक छानसा छोटासा व्हिडिओ घेऊन आलेले आहे। खूप साऱ्या मम्मींचं ज्यांची मुलगी 10 वर्षाच्या वयामध्ये आली, 11, 10, 9, 10 वर्षाच्या टीनेजरच्या वयामध्ये आलेले, त्या प्रत्येक आईला पडलेला खूप मोठा प्रश्न म्हणजे बापरे, आता माझी मुलगी 10 वर्षाची झाली, आता तिला ब्रा वेअर केलं पाहिजे, ती तर स्लीप वेअर करते, नॉर्मली माझी मुलगी स्लीप वेअर करते, आता तिला ब्रा वेअर करायच्या ते, तर ब्रा वेअर करायची तर कुठली ब्रा वेअर करायची? स्पोर्ट्स ब्रा म्हणलं की ती नको म्हणती, मम्मी मला फॅन्सी पाहिजे नाही, पॅडेड पाहिजे नाही, का पॅडेड म्हणलं तर नको म्हणती, इचिंग होती, रॅशेस येतात, मग तिला घालायची तर कुठली ब्रा? हा सगळ्यात मोठा पडलेला हा आईचा मोठा प्रश्न मी आज सॉल्व्ह करणार आहे मैत्रिणींनो। तर बघत राहा, आपला व्हिडिओ लांब एंड पर्यंत बघत राहा आणि जमलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी अश्विनी काशीत, लेडी लोगो नाईटवेअर आणि इनर गार्मेंट होलसेलरची ओनर आहे आणि गेली 5-6 वर्ष झालं आपण या क्षेत्रामध्ये काम करत आहोत, ज्यामध्ये आपण जवळपास 250 ते 300 प्लस व्हरायटीच्या ब्रा, वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रा ह्या आपण सेल करतो, होलसेल दरामध्ये सेल करतो आणि खूप साऱ्या लेडीज पर्यंत पोहोचलेलो आहोत। आणि हा सगळ्यांचा जेन्युइन प्रश्न आहे की ताई, जर माझी मुलगी 10 वर्षाची झाली, 11 वर्षाची झाली, हा नॉर्मली त्यांच्या चेस्ट पेन करायला लागतात, त्याचबरोबर निप्पलची साईज एक्स्ट्रा चेंज व्हायला लागते आणि त्या मुलीला आता नॉर्मल स्लीप नको असते, बरोबर? हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि जी की आई कोणालाच बोलू शकत नाही आणि मुलगी ही आईलाच सांगू शकते, पण आईला आता हा मोठा प्रश्न पडलेला असतो की मी याच्यामध्ये नॉर्मल ब्रा कुठली देऊ जी की माझी मुलगी घालू शकते। मोस्ट ऑफ दी तुम्ही बघितलं तर खूप ब्रँडेड कंपन्या आहेत की ज्यांच्याकडे 500, 700, 800, 1000 अशा रेटच्या स्पोर्ट्स ब्रा आहेत, टीनेजर ब्रा आहेत आणि शक्यतो करून आई माझ्या मुलीची नवीन बाबा ती पहिल्यांदाच ब्रा वेअर करते म्हणून तुम्ही खरेदीही करून येता, 500, 700, 1000 रुपये घालवता आणि ती ब्रा खरेदी करून येता आणि बघितलं तर ती घरी येऊन बघितलं तर तिने एकदा वेअर केली की ती दुसऱ्यांदा नको म्हणते की नाही मला घालायची नाहीये, मला ही टोचतीये, इथे काय होतंय, मला स्पोर्ट्स ब्रा नकोय, मला ही नकोय, मला ती नकोय, कारण की तिला स्लीप घालून कम्फर्ट फील झालेला असतो। कारण की तिला स्लीपमध्ये कुठेही जसं आपण नॉर्मली ब्रा वेअर करतो मैत्रिणी, त्यावेळेस आपल्याला ह्या पोर्शन मध्ये टाईटपणा असतो, कारण की आपल्या कप साईजला होल्ड करण्यासाठी आपण इथे ब्राला टाईटपणा असतो। पण नॉर्मली मला एक सांगा, तुम्ही 9-10 वर्षाची मुलगी जिची चेस्ट आत्ताशी कुठे डेव्हलप होत चालली आणि तिने पहिल्यापासून जर स्लीपच वेअर करत असेल तर ती मुलगी डायरेक्टली ब्रा वेअर करेल का? नाहीच करणार। मोस्ट ऑफ दी तुम्ही दाखवत असाल, काही जणी भरपूर जण म्हणतात नाही त्यांना हुक्सवाल्या, मला सांगा नॉर्मली आपण सुद्धा हुक्सवाल्या ब्रा कधी वेअर करतो? लगेच वेअर करू शकता। एखादी लेडीज डायरेक्टली स्लीप वरून मुलगी हुकच्या ब्रावरती नाही येऊ शकत मैत्रिणी, तर पहिल्यांदा हुकवाल्या ब्रा स्किप करा, ज्या की त्या ब्रा कधीच द्यायच्या नाही मुलींना। त्याच्यानंतर आलं स्पोर्ट्स ब्रा। स्पोर्ट्स ब्राचे खूप प्रकार आहेत, म्हणजे तुम्ही बघू शकता, तुम्हाला जशा स्पोर्ट्स ब्रा पाहिजे नाही म्हणजे नाही का फॅन्सी मध्ये म्हणला, अशा खूप साऱ्या मार्केटमध्ये आहेत। ह्या वेगवेगळ्या वयाच्या ज्या वयाप्रमाणे त्या स्पोर्ट्स ब्रा वेअर केल्या पाहिजे। खूप सारे म्हणतात की याच्याने होल्ड होतात, अशा वेगवेगळ्या डिझायनर ब्रा मिळतात, नेटेड ब्रा आहेत, आता बघू शकता फॅन्सी ब्रा आहेत, आपल्याकडे या सगळ्या वेअर अवेलेबल आहेत, पण ह्या योग्य वेळेला योग्य ठिकाणी घालणं गरजेचे आहेत मैत्रिणी। ह्या या ब्रा आहेत, याची गरज आहे का मुलींना? नाही। आता सध्याला तुम्ही जर बघत असाल तर 10, 11, 12 वर्षाच्या मुलीला याची गरज आहे का? तर नाही मैत्रिणी, ह्या सगळ्या तुम्ही स्किप करा। ह्या सुद्धा स्पोर्ट्स ब्रा तिला लगेच वेअर करायला द्यायच्या नाहीत, लगेच दिल्या की ती घालणार नाही। का नाही घालणार? तर या ब्रांना सुद्धा तुम्ही बघू शकता इलास्टिक आहे आणि यांना इलास्टिक म्हणलं की त्या खालच्या साईडला कप साईजला काचणार आहेत, तर मुली लगेच का म्हणतील नको? कारण की त्यांना नॉर्मली स्लीप घालायची सवय आहे, तर त्या मुली लगेच या ब्रा का घालतील? नाही घालू शकत। त्याचप्रमाणे मग लोक म्हणतात की टीनेजरच्या ब्रा वेअर करा। याला सुद्धा तुम्ही बघू शकता, पहिल्यांदा इथे खालच्या साईडला इलास्टिक असतात, कारण की कप साईज वाढल्यामुळं याला होल्ड करण्यासाठी कुठल्याही स्पोर्ट्स ब्रा घ्या, त्याला प्रत्येक स्पोर्ट्स ब्राला खाली इलास्टिक असतात। तर मी म्हणते साधी सिंपल गोष्ट सांगते, स्पोर्ट्स ब्राचे आपल्याकडे खूप प्रकार आहे मैत्रिणी, हे उचलतात, स्पोर्ट्स ब्राचे आपल्याकडे खूप प्रकार आहेत, पण मी पहिल्यांदा म्हणाल सुरुवातीला साधी सिंपल, कसलेही इचिंग न होता, कुठलेही रॅशेस नाही येत, काहीही होत नाही आणि गेली 5-6 वर्षाचा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे आणि आम्ही खूप साऱ्या कस्टमरला सॅटिस्फाय केलेला आहे मैत्रिणींनो। बघू शकता तुम्ही, ही सिंपल सोबर
79 रुपयाची तुम्ही बघू शकता, एकच मिनिट, बघू शकता एअर ब्रा आहे मैत्रिणींनो, सिंपल सोबर एअर ब्रा आहे. एअर ब्रा म्हणजे काय, याला कुठल्याच प्रकारचा काय नाहीये, इलास्टिकच नाहीये. आणि जशी तुम्ही मुलीला स्लीप घालायला लावता, जशी तुमची मुलगी स्लीप घालती मैत्रिणींनो, त्याच पद्धतीची स्लीप आहे ही. फक्त ही स्लीप कशी आहे तर शॉर्ट स्लीप आहे. पण जरी ही शॉर्ट स्लीप असली, बघू शकता याला कुठलीही इलास्टिक नाही की जी तिला काचणार आहे किंवा इथं तिला दाब तयार करेल जेणेकरून ती नको म्हणेल. त्याचप्रमाणे ही नॉर्मल स्लीप सारखी दिसतीये बघा. ब्रा जर बघितली तुम्ही नॉर्मल स्लीप सारखी दिसते. आणि याला जर तुम्ही बघितलं तर कप साईजला पुढच्या साईडला शेप आहे. म्हणजेच काय, सुरुवातीला तुम्ही तुमच्या मुलीला बघू शकता याला कप साईजला शेप आहे, कप पण आहे. म्हणजे जर तिची खूप आता सुरुवातच आहे तर तिला तुम्हाला ही ब्रा घालायला काहीच हरकत नाहीये. एवढ्या महागाचे खर्च करण्यापेक्षा पहिल्यांदा एक साधी सिंपल ब्रा तुम्ही ह्या वेअर करा, तिला पहिल्यांदा घालायला द्या. खूप छान छान प्रकार आहेत एअर ब्रा मध्ये सुद्धा. ब्रॉड बेल्ट आहे, म्हणजे नॉर्मली टी शर्टच्या आतमधून शर्ट्स असतात, शाळेचे शर्ट्स असतात, त्याच्या आतमधून सुद्धा स्लीपला जशी तुम्ही वेअर करता तशीच ही एअर ब्रा म्हणून वेअर करू शकता. त्याच्यामध्ये व्हाईट कलर पाहिजे, व्हाईट कलर मिळेल तुम्हाला. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता छोट्या बेल्ट मधल्या पाहिजे असेल, स्लीप पण छोट्या बेल्ट मधल्या मिळतात, तर छोट्या बेल्ट मधल्या सुद्धा स्लीप मिळतील. बघू शकता छान अशा छोट्या बेल्ट मधल्या स्लीप आहे. आणि ह्या ब्रा तुम्हाला फक्त आणि फक्त 89 रुपीजला पीस पडतं. आणि याच्यामध्ये पण जर तुम्ही 3 घेतल्या ऍटलीस्ट मुलीला तर ह्या फक्त तुम्हाला 65 रुपीजला सिंगल पीस पडतात. कशाला 500 आणि 1000 रुपयाचा खर्च करायचा आहे. जर आपलं काम जर 150-200 रुपयामध्ये होत असेल आणि हे तिला डेली वापरायला द्या. अवघे 5-6 महिने जेव्हा तिला ह्या गोष्टीची सवय लागेल, जेव्हा या गोष्टीची तिला सवय लागायला लागेल, हाफ शेप पर्यंत वापरायची जेव्हा तिला सवय लागायला लागेल मैत्रिणींनो, त्यावेळेस ऑटोमॅटिकली मग नंतर तुम्ही टीनेजरच्या ब्रा तिला वापरायला द्या. आता सध्याला सुरुवातीला जेव्हा ती 9, 10, 11 वर्षाची मुलगी आहे, जिला फक्त आणि फक्त स्लीप घालायची सवय आहे, आणि त्या मुलीला जर आता सुरुवात करायची आहे ब्रा घालायची, तर कुठल्याही महागड्या कंपनीच्या ब्रा वेअर करण्याऐवजी घेण्याऐवजी तुम्ही प्रॉपर ब्रा, हे बघा कुठलेही ब्रँडेड घ्या, लोकल घ्या, कापड एकच असतं. ब्रँडेड म्हणजे काय, ज्यावेळेस तिची खूप पब्लिसिटी करतात, खूप पब्लिसिटी करण्यासाठी जेव्हा खर्च केला जातो त्यावेळेस ऑटोमॅटिकली ती लोक त्याच्यासाठी पैसे चार्ज तुमच्याकडूनच करणार आहेत. तर कशाला विनाकारण पैसे खर्च करायचा, बरोबर आहे ना. तर सुरुवातीला तुमच्या मुलींना एक साध्या सिंपल, आणि मी हे बोलतीये तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा, घेऊन बघा. माझ्याकडूनच नाही, नॉर्मली तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये ऍटलीस्ट 100-150 रुपयाला ही ब्रा तुम्हाला मिळेल. आपलं होलसेलचं दुकान असल्यामुळे तुम्हाला ही सिंगल पीस 98 रुपीजला पडते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर 3 घेतल्या तर 65 रुपीला पडतात तुम्हाला. तुम्ही ऑनलाईनही आपल्याकडून मागू शकता. ज्यांना शक्य नाही, ज्यांना खोटं वाटेल किंवा काय फ्रॉड वाटेल, तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये जिथे अवेलेबल आहे 100-150 रुपये काही असेल त्यात पहिल्यांदा ह्या ब्रा एखाद दुसरी तरी ब्रा घेऊन बघा. ती तिला ट्राय करा. तिला एकदा ही कम्फर्ट फील व्हायला लागली की तिथून पुढे स्पोर्ट्स ब्रा वेअर करा मैत्रिणींनो. तर हा तुम्हाला लाईव्ह आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल तर नक्की सांगा. जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या लाईक केल्यामुळे हा चॅनल आपला ह्या खूप साऱ्या गोष्टी खूप लोकांपर्यंत पोहोचवतील. आणि तुमच्यासारख्याच खूप साऱ्या ज्या मम्मी आहेत की ज्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे, तर त्यांचा नक्कीच प्रश्न सॉल्व्ह करू मैत्रिणींनो. आणि असे छोटे छोटे व्हिडिओ आपण नक्की तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि तुमचे छोटे छोटे प्रश्न पडलेले सॉल्व्ह करू. कुठलेही महागडे पैसे न खर्च करता कमीत कमी पैशामध्ये तुम्ही किती छान पद्धतीने ब्रा घेऊ शकता, वेअर करू शकता, कम्फर्ट पद्धतीने घेऊ शकता, असे छान असे छोटे छोटे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत मैत्रिणींनो. तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला जमलं तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवा मैत्रिणींना. थँक्यू.